स्वर्गीय पुष्पा प्रकाश चन्ना यांच्या 65व्या जयंतीनिमित्त कुडल येथे वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत उपक्रम राबवण्यात आला। कुडल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वर्गीय पुष्पा प्रकाश चन्ना यांच्या 65व्या जयंतीनिमित्त एक विशेष सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाचं आयोजन विश्व पर्यावरण परिषद नवी दिल्ली यांच्या वतीनं करण्यात आलं। विश्व पर्यावरण परिषद नवी दिल्ली यांच्या 6व्या जागतिक वृक्षारोपण अभियानांतर्गत झपाट्यानं होत असलेल्या पर्यावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर कुडल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक विशेष वृक्षारोपण आणि शैक्षणिक मदत उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक गणेश प्रकाश चन्ना आणि सौ श्रीदेवी चन्ना हे होते। त्यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ या दिवशी सामाजिक बांधिलकी जपत इयत्ता 1ली ते 8वी मधील गरजू काही मुलींना आणि मुलांना कपडे आणि सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाचं आयोजन स्थानिक शाळेचे मुख्याध्यापक शिवानंद कोळी, गुज्जवा जमादार, पवन पुजारी, चंद्रकांत यादवाड, श्रीकांत गोटे, प्रमोद महिंद्रकर, जगदीश हलकुडे, ऋषी पाटील, यतीन कटके, सिद्धराम साका, मीनाक्षी साका, अंबुबाई वन्नाल, यमुना साका, आदित्य चन्ना, चैतन्य चन्ना, राहुल गरदास, मधुकर कोनापुरे या सर्वांच्या पुढाकारानं कार्यक्रम पार पडला। या उपक्रमांतर्गत शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलं। एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे। तर आता आपण याच्यानंतर आपण वृक्षारोपणचा कार्यक्रम करणार आहे। तर सगळ्यांचं यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेणार आहे ना? झाडं लावणार आहे ना सगळ्यांनी? आता झाड लावल्यानंतर त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची। करणार ना? सगळ्यांनी दररोज न चुकता पाणी प्रत्येक झाडाला पाणी घालायचं आहे। पुढच्या वर्षी मी बघायला येणार आहे की किती मोठं झाड किती मोठं झालेलं आहे हे मी प्रत्यक्ष बघायला इथे शाळेत परत येणार आहे एकदा। तर ह्यामध्ये किती मुलांनी चांगल्या प्रकारे झाडाला रोज पाणी दिलं असेल, झाडाला काही दुखापत वगैरे काही झालं असेल त्याचं संगोपन व्यवस्थित केलं असेल त्याला सुद्धा आपण प्रशस्ती पत्रक सर्टिफिकेट आम्ही देणारच आहे। तर त्यांनी स्वतःहून घरात येताना एक पाण्याची बॉटल घेऊन यायची आणि त्या प्रत्येक झाडाला पाणी थोडं का होईना आपण टाकायचं दररोज। प्रत्येकाने आपापली जबाबदारी घ्यायची।